काय झालं, मला सकाळी एक मेसेज आला, एका मुलाने व्हॉट्सअप केला. स्टोरी आहे थोडक्यात, हां सांगून स्टोरी. स्टोरी म्हटलं की छान. आज सकाळी एका मुलाने व्हॉट्सअप मेसेज केला. त्या मेसेजमध्ये एक शॉर्ट होता जे साधारणपणे आले तुफान किती, ते गाणं तर तुम्ही बघितलं असेल ना खूप साऱ्या. झेप घेतली आकाशी. एक परवा 3-4 दिवसापूर्वी एक वन खात्यातल्या बीडचा अधिकाऱ्याला पकडलं 45 लाख रुपये घेताना. वाचला तुम्ही पेपरला? राईट, काहीतरी 2016चे काहीतरी टॉपर होते ते, त्यांना पकडलं. आता ते पकडल्यानंतर त्यांना जेलमध्ये जातानाचा तो व्हिडिओ आहे. म्हणजे कारागृहामध्ये रवानगी केली असेल तर त्या अनुषंगाने तो व्हिडिओ मला माझ्या एका स्टुडंटने पाठवला. आता याच्यामध्ये धोका काय ते समजून घ्या. तुम्ही जेव्हा असा व्हिडिओ तुम्हाला आला आणि तुम्ही खुश होता, हा इमोशन होता, बरं झालं असंच पाहिजे, आलं लक्षात, साहजिक आहे, लगेच येणारी प्रतिक्रिया आहे ती. पण कृपया थांबा. जेव्हा आपण असा एखादा व्हिडिओ बघतो जो की ज्याच्यामध्ये दुसऱ्यांचं काहीतरी वाईट चालू आहे, त्याने त्याचं काही कर्म केलं आणि त्याने त्याला जे शिक्षा होणार ते सगळं होणार आहे, दॅट इज ओके. मी काय त्याला फेवर करत नाहीये, तर मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही कसं रिॲक्ट करायचं. चुकून एखादा असा व्हिडिओ आला आणि त्याला तुम्हाला असं छान वाटलं, एकदम आनंद झाला, तर भविष्यात ते तुम्ही अट्रॅक्ट करत आहात. कळालं मला काय म्हणायचं, राईट? म्हणजे तो एक व्हिडिओ हा एक उदाहरण आहे. तुम्ही भ्रष्टाचार करणार हे मी म्हणत नाहीये, परंतु बऱ्याच वेळा काय होतं की माझी एक आता स्टुडंट आली, ड्रग्ज इन्स्पेक्टरचा रिझल्ट लागला माहिती तुम्हाला, त्यानंतर पेपर फुटीचा कार्यक्रम जे नंतर पुढे आला, व्हॉट एव्हर जे काही सत्य आहे ते पुढे भविष्यात येईल पुढे, राईट? ठीक आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की तिचं म्हणणं होतं की माझा जेव्हा रिझल्ट येत नव्हता तेव्हा मला, म्हणजे रिझल्ट येत नव्हता तर मी फोन बंद करून माझा अभ्यास करतो. रिझल्ट आला, 2 दिवस मी छान एन्जॉय केला. आणि जेव्हा कळालं की ते जे काही कार्यक्रम नंतर बाहेर आला, तर त्यामुळं सगळ्यांचा हिरमोड झाला. ती सिलेक्ट झाली होती आणि मग त्याचा हिरमोड झाला. त्या हिरमोडामुळं तिच्याबरोबरचे जे मित्र नातेवाईक त्यांनी तिला कॉल करून विचारलं, का ग खरंच पेपर फुटला होता का, आणि तू तर नाही त्याच्यामध्ये. आलं लक्षात? हे लोक काय करतात, गंमत घ्यायला बघतात, आलं लक्षात, किंवा थोडंसं काहीतरी त्रास होईल असं वागायला प्रयत्न करतात. आणि चुकून कधी कोणाचं तरी असं वाईट झालं आणि त्याच्यात जर आपल्याला छान वाटतंय, याचा अर्थ आपण चुकीच्या व्हायब्रेशनवर आहोत, चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत आहोत. कळालं का? तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, विचार आपले कुठे आहेत. थोडक्यात रेडिओ मिरची ऐकलाय, तर रेडिओची काय फ्रिक्वेन्सी मॅच करतो आपण, आलं लक्षात? तर आपल्याला ते रिअलाइज व्हायला पाहिजे की आपण चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर तर नाही आहे. एखाद्याचं वाईट होत असताना आपल्याला चांगलं वाटणं, किंवा एखाद्याचा रिझल्ट बघत असताना आपल्याला वाईट वाटणं. घेतली त्यांनी गाडी, असतं ना ते नवीन व्हिडिओ, आता असं रेड कार्पेट ते याच्यावरून काढतात, पाठीमाग कोणतरी ओढायला असतो आणि ते एकदम छान वाटतं की नवीन गाडी. पण एखाद्याने नवीन गाडी घेतली आहे याचा मला आनंद होऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे. परंतु एखाद्याची गाडी घेतली आणि त्याच्यामुळे मला असे विचार केले, यार त्याने तर गाडी घेतली, मी तर अजून अभ्यासच करतोय, हे इमोशन्स आले की समजायचं कट इट डाऊन. येणार तर त्याला थांबवता आलं पाहिजे. आनंद होऊ दे. अगदी लईच दुश्मन आहे, जाणी दुश्मन, आणि त्यानेच गाडी घेतलेली आहे आणि आता तोच व्हिडिओ माझ्यासमोर आला, तर देवाचे आभार मानून पुढे झालं, ते रिॲक्टच नाही व्हायचं. म्हणजे असं असेल ना की बाबा निगेटिव्हच थॉट येणार सर एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर, नाही जमत आपल्याला, राईट, आणि लई प्रयत्न केला पॉझिटिव्ह राहण्याचा, नाही होत, तर ठीक आहे, त्यावेळेस रिॲक्ट नाही करायचं, देवाचे आभार मानायचे आणि पुढे चालायचं. कशासाठी आभार मानायचे, काय नाही, श्वास घेतला म्हणून आभार मानायचे. रिझन सांगतो की आता बऱ्यापैकी काय झालंय, तुमच्या फीड्समध्ये म्हणजे तुम्ही काय बघायचं हे कोण ठरवतंय, इंस्टाग्राम ठरवतंय, यूट्यूब ठरवतंय. आणि तुम्ही एक व्हिडिओ चांगला बघितला ना, बघा तुम्ही मॅनिफेस्टेशनचा व्हिडिओ बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा व्हिडिओ बघा, आलं लक्षात, तर तुम्हाला त्याच सकारात्मक गोष्टी बघायला मिळतील. तुम्ही जेनझीज आंदोलन बघा बरं, मोदीजींना काय काय म्हटले, आलं लक्षात, 2-3 व्हिडिओ सलग बघा, उद्या सकाळी उठल्या उठल्या पहिला व्हिडिओ फीडमध्ये तोच असेल, आलं लक्षात. मग तो एकदम घेतोय पळतोय असा असा असा, बरं तो मध्ये मध्ये असा असं असं काहीतरी तो व्हिडिओ व्हायरल झाला, येतं लक्षात.
समजतं मला काय म्हणायचं? तुम्ही काय बघायचं हे ठरवणारे ते आहे. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा आपण एखाद्या निगेटिव्ह मानसिकतेत असताना कंटिन्युअसली निगेटिव्ह आपलं लूपमध्ये अडकत जातो. आणि म्हणून त्या लूपमध्ये अडकायचं नाही. आणि अडकायला लागलं की लगेच कट करायचं आणि बाहेर पडायचं. आलं लक्षात? माझा एक स्टुडंट आता, राईट, तो म्हटला की सर मी पास झाल्याशिवाय ना कोणाच्याच अंगावर किंवा कोणाच्याच मिरवणुकीमध्ये सामील नाही होणार. म्हणजे मी पास झाल्याशिवाय माझ्या अंगाला गुलाल नाही लागला पाहिजे. आलं लक्षात? बाकीचे पास झाले, मला काही प्रॉब्लेम नाही, मी आनंदी आहे, परंतु मला गुलाल नाही लागला पाहिजे. आलं लक्षात? राईट, माझा गुलाल माझा पास झाल्यानंतरच. मी म्हटलो की असं नसतं करायचं. दुसऱ्यांच्या आनंदात जोपर्यंत तो सहभागी होत असेल का, हो होत असेल, परंतु कुठेतरी एक मनात लास्टला दुःखच आहे की अजून माझ्या अंगावर नाही पडला. कळालं मला काय म्हणायचं? आणि माझ्या अंगावर पडला नाही म्हणून जेव्हा सगळे सेलिब्रेट करतात तेव्हा मी दूर राहतोय आणि त्याच्यामुळे कदाचित तुमच्या अंगावर नाही पडत आहे, कारण की तुमचे इमोशन्स त्यावेळी निगेटिव्ह आहे. त्यामुळे माझं काय म्हणणं असतं, अभ्यासिकेत कोणी अभ्यास करणारा विद्यार्थी तो पास झाला, आनंदाने टाळ्या वाजवा, त्याला अभिनंदन करा. नाही खूप दूर आहे, अभिनंदन नाही करू शकतो, टाळ्या तर क्लॅप करू शकतो, म्हणजे त्याच्या आनंदात सहभागी होतोय. जेव्हा तुम्ही क्लॅप करता तेव्हा तुम्ही आनंदी होता, तेव्हा तुमचे इमोशन्स स्ट्रॉंग असतात आणि त्याच्या यशामध्ये तुमचं यश बघत असतं. कळतंय का? तेव्हा तुम्ही त्या प्रोसेसमध्ये त्या विजयाकडे जाण्याच्या तयारीत असता. पण जेव्हा मी म्हणणार की नाही नाही सर, जोपर्यंत माझं होत नाही तोपर्यंत मी या आनंदात सहभागी नाही होणार, तर तुम्ही कायम तसेच राहता. हे कृपया लक्षात घ्या. याला म्हणतो आपण लाईक अट्रॅक्ट्स लाईक. म्हणजे एखाद्याचा विजयी जल्लोष चालू असताना तुमचे इमोशन्स काय आहेत? झाला तो, आरक्षणच मिळालं होतं, माझ्यापेक्षा कमीच मार्क्स होते, हे इमोशन्स असेल ना, तर मग तुम्हाला देव सुद्धा वाचवू शकणार नाही, कारण की तुम्ही कंटिन्युअसली निगेटिव्ह इमोशन मध्ये आहात. कळालं का? राईट. त्याच्यामुळे कोणाचं वाईट झालं म्हणून आपण हॅपी आहोत, तर आपण वर्स्ट प्लेसमध्ये आहोत किंवा वर्स्ट आपल्या फ्रिक्वेन्सीमध्ये आहोत. कळालं का? राईट. आणि एखाद्याचं सुंदर चालू आहे आणि छान, म्हणजे जनरली काय होतं, स्टेटस अपडेट होतात दररोज लोकांचे, कोणाच तरी बर्थडे, कोणाच तरी. आता मला स्टेटस बघायला तेवढा वेळ नाही मिळत, पण जेव्हा कधी वेळ मिळतो असं 2 मिनिटांमध्ये जेवण करताना किंवा असं काहीतरी असताना बघितलं तर बऱ्यापैकी आता स्टुडंट 5-7, म्हणजे अगदी सगळ्यात माझी 2016ची 15च्या, म्हणजे माझ्या बॅचला सुद्धा मी शिकवलं होतं 2015ला, मी जे सिलेक्ट झालो होतो त्या बॅचला सुद्धा माझे स्टुडंट होते. त्यामुळे आता तिथपासूनचे मुलं आहे माझ्याबरोबर की जे कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांनी कोणाच तरी छान ग्रोथ होते, कोणाची फॅमिली एक्सटेन्शन होते, कोणाचं तरी घर होतं. त्यावेळी मी प्रयत्न करतो की मी रिप्लाय करेल, बघितलं ना तर रिप्लाय तरी नक्की करेल की अभिनंदन, ऑल द बेस्ट. नाहीच काही तर ती पिपणी वाजवणारा तसं छोटा स्माइली आहे पू पू आला तो तरी करून देईल, किंवा हर्टची जरी जे इमेज आहे किंवा जे इमोजी आहे तेवढं तरी पाठवेल. तर हे काय आहे की कोणाच तरी छान चालू आहे ना, आपल्याला छान फील झालं पाहिजे. आलं लक्षात? राईट. म्हणजे आता उद्या जेव्हा टेस्ट होईल त्याच्यानंतर कोणाला तरी छान मार्क्स येतील, तेव्हा सुद्धा मला जाणवलं पाहिजे की ओके त्याचे छान आले ना, क्लॅप करता आलं पाहिजे. का? कारण की तो जिथे पोहोचला तिथे मला पोहोचायचं आहे. आलं लक्षात? राईट. ठीक आहे. एखाद्या पास झालेल्या व्यक्तीकडे बघून जर तुम्हाला छान वाटलं तर तुम्ही त्या मार्गावर आहात पास होण्याचं. पास झालेल्या व्यक्तीला बघून असं जर वाटलं लई शायनिंग मारतो, कालपर्यंत माझ्या बरोबरच होता, आलं लक्षात, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. आलं लक्षात? राईट. ठीक आहे. याला म्हटलं तर तुमचे विचार हे तुम्ही काय होणार आहात ते ठरवतात. आलं लक्षात? आणि तुम्हाला सांगितलंय कर्म हे तुमची कृती आहे, दिवसभर केलेला अभ्यास, आणि कर्म हे तुम्ही झोपताना केलेला विचार सुद्धा आहे. आलं लक्षात? मग भीती वाटायला लागते, सोर काय काय विचार येऊन जातात दिवसभरामध्ये. आलं लक्षात? तर त्यालाच थांबवणं आणि अभ्यासाला किंवा त्या आपल्या कृतीला अलाइन करणं विचारांना, हे खूप महत्वाचं आहे. समजतंय का? राईट. म्हणजे लिटरली सांगतो, भीती वाटली पाहिजे. दिवसभर लोक इतके निगेटिव्ह विचार करत असतात आणि जेव्हा मी त्यांना हे आठवण करून देतो तेव्हा म्हणतात हा सर चूक झाली, लक्षात नाही आलं. मग ती झालेली चूक लक्षात आली पाहिजे तुमच्याच, परत कोणी सांगायची गरज नाही पडली पाहिजे. किंवा जवळचा मित्र आहे तर त्याला करेक्ट करा की नाही करायचं असं, आणि लक्षात आलं की नाही तो तसाच आहे. जनरली काय होतं,
आता गट कचा फॉर्म भरला, आता तुम्ही फॉर्म भरला हे अख्ख्या पाहुण्यांना कळालं की तलाठीचा फॉर्म भरलाय, पोरगी अभ्यास करते, आता बघू काय होतंय, हे की नाही. त्या लोकांपासून दूर राहायचं ज्यामुळे आपल्याला डिस्टर्बन्स होतो. माझी एक स्टुडंट आहे, तिचं म्हणणं होतं की, आणि अगदी राज्यात 2nd 3rd रँक आली, तिचं म्हणणं होतं की एक्झाम जवळ आली ना की आई वडील प्रेशरमध्ये येतात. त्यामुळे ते दररोज फोन करतात, जेवलीस का, किती अभ्यास झाला, रिव्हिजन झाली का. म्हणजे मला त्यांचा फोन आला की टेन्शन येतं. मग मी त्यांना फोन करायचं बंद करून टाकला. सांगितलं की पुढचे 15 दिवस आहे, मी फोन करेल तेव्हा बोलायचं, अदरवाईज बोलायचं नाही. का? मला शांत राहायचं. तुम्ही फोन केल्याने जास्त टेन्शन येतं. म्हणजे आई वडिलांना सुद्धा इतकं क्लिअर सांगू शकलो की असतं ना त्यांच्या, म्हणजे ते काय निगेटिव्ह अँगलने नाही विचारताय ना तुम्हाला, ते काळजी म्हणूनच विचारताय. पण ते काळजी करताय म्हणून अभ्यासात डिस्टर्ब होत असेल मला, तर मला ते सुद्धा क्लिअर करता आलं पाहिजे की नाही, तुमच्या बोलण्याने मला फार उत्साह वाटत नाही, मला प्रेशर येतंय, त्यामुळे आपण नको बोलायला. म्हणजे आई वडिलांचं आपण प्रॅक्टिकली एवढं सांगू शकतो, तर मित्रांना तर आनंदी आनंद, बाबा तू तुझं जग, मला माझं जगू दे. काल लक्षात. रिझन काय? अभ्यास क्लासमध्ये आहोत, अभ्यासात गेलं, काय करतो रे, लिहितोय. सरांनी लिहायला लावलं, अरे कशाला लिहायला लावते, मास्तर लिहायलाच लावतोय, काय लिहायची गरज नसते. आम्ही नाही का 2-4 वर्ष झाला अभ्यास करतोय, कुठं नोट्स आहे आमच्या? नाही. सांगितलं ते करा, तेच व्यवस्थित अभ्यास छानपैकी सुरू ठेवा. आणि काही नाही होत रे, 5-7 वर्ष किंवा 2-4 वर्ष अभ्यास करावाच लागतो, ह्या सुद्धा मानसिकतेचे लोक आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव आलेला आहे, त्यामुळे त्याच्यातून काय होतो, आपले अनुभव सांगत असतो, राईट. याच्यामुळे घाबरून जाण्यापेक्षा छानपैकी सकारात्मक राहा. निगेटिव्ह कोणत्याच परिस्थितीमध्ये जायचं नाहीये, वाहत जायचं नाहीये. निगेटिव्ह थोडा वेळ गेलो सर, पण लक्षात आलं परत आलो, हे चालेल. याचा अर्थ काय झाला, तुम्ही मेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहात, की तुम्हाला अंदाज आला की मी निगेटिव्ह होत चाललो होतो सर, पण लक्षात आलं, उठलो जागेवरून किंवा त्या ग्रुपमधून बाहेर पडलो, छान चहा घेऊन बसलो अभ्यासाला. आता कळालं का, राईट. तर एवढं कंपल्सरी करा. नाहीतर एखादा तरी असा मुवमेंट येतो की जिथे आपल्याला रिअलाइज होत नाही, आणि त्या चक्रव्यूहमध्ये आपण अडकलो की आपण इतके दूरपर्यंत वाद जातो, आणि मागे वळून बघतो तर आपल्या हाती काहीच लागत नाही, बिकॉज ऑफ थिंकिंग. तुम्ही जे विचार करणार आहात ते तुम्ही होणार आहात. कळालं का, राईट. त्यामुळे विचार इतके छान पद्धतीने करा, म्हणजे किती वाईट होते, किती वाईट होते, जिवंत आहोत, श्वास घेता येतोय, मग स्माइल करा. आलं लक्षात, राईट. अदरवाईज प्रेशर तर सगळ्यांना आहे. मोदींना पण 4थ्या टर्मचं टेन्शन आहे. काय दररोज कशाला रील टाकता एवढे, तेच आहे ना, कोपअप करायचं झालेला जो काही लॉस झाला दरम्यानच्या काळामध्ये, समजतंय. राहुल गांधींचं टेन्शनच काय मागच्या 10-12 वर्षामध्ये, समजतंय. सांगण्याचा मुद्दा हा की तुम्ही मनुष्याचा जन्म घेतला की संघर्ष आहे, पण संघर्ष निवडा, छान पद्धतीने प्रिपरेशन करा, परंतु प्रिपरेशन करताना सकारात्मकतेने राहा. नकारात्मक कोणतीच बाजू ठेवायची नाही. थोडा वेळ जाऊन आलो ओके, पण लक्षात आलं, आता परत एकदा छानपैकी शांत बसून अभ्यासाला सुरुवात केली. कळालं का, हे लय महत्वाचं आहे या अभ्यासाच्या फेजमध्ये, कारण की इथे अनिश्चितता आहे. जिथे अनिश्चितता जास्त तिथे निगेटिव्हिटी जास्त. असं असताना की 3 वर्ष अभ्यास करायचा असतो, 4थ्या वर्षी तुम्ही पास होता आपोआप, तर निश्चितता आहे. पण इथे अभ्यास व्यवस्थित केला तर पहिल्या 2ऱ्या वर्षी पण पोस्ट काढणार आहेत, अदरवाईज 7-8 वर्ष सुद्धा लागू शकतात. कळालं का. म्हणजे जेवढी अनिश्चितता जास्त असते तेव्हा तेवढी नकारात्मकता जास्त असते. त्यामुळे कृपया या निगेटिव्ह गोष्टीपासून सावध राहा. रिअलाइज झालं की लगेच त्यातून बाहेर पडा. क्लिअर, ठीक आहे, राईट. तो कालचा इन्सिडेंट मी ठरवून आलो होतो की आज तो सांगायचा म्हणून. रिझन, आपण बऱ्याच वेळा त्या भूमिकेत असतो, ते मला नको आहे. कळालं का, राईट, ठीक आहे, ओके, चलो.